नमस्कार मंडळी, आज आपण आळूवडीची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी आपण हे आळूची पानं घेतली आहेत, त्याचीही वरची देठ हे काढून टाकायचं आणि जो देठावरचा भाग आहे तो देखील सुरीने थोडासा कापून टाकायचा। अशा प्रकारे मी सर्व आळूच्या पानांवरचा जो देठाचा भाग आहे तो कापून घेतला आहे आणि ही आळूची पानं आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। आता आपल्याला पुढचं लागणारं साहित्य आपण बघू। यासाठी आपल्याला मिरची, गूळ, लसूण, कोथिंबीर आणि कोकम लागणार आहे। तर हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि त्याचं एक पेस्ट बनवून घेऊ। बघा, याची ही पेस्ट तयार झाली आहे। कोकममुळे या पेस्टला थोडासा काळसर रंग आलेला आहे। आता या पेस्टमध्ये आपण बेसन घालू। लागेल तसं बेसन यात घालायचं आहे आणि तुमची जेवढी आळूची पानं आहेत त्या अंदाजाने बेसन घालायचं आहे। यामध्ये आपण 1 चमचा हळद, मीठ, धने जिरे पावडर घालून पूर्ण मिश्रण एकजीव करणार आहोत। यात आता हळूहळू आपण थोडं थोडं पाणी टाकून याची एक पेस्ट बनवून घेणार आहोत। हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर ते पानांना व्यवस्थित लागत नाही। हे मिश्रण बनवताना काळजी घ्यायची की ह्यात कुठल्या गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजेत। बघा, आपण पूर्ण गाठी वगैरे सगळ्या मोडून घेत आहोत आणि आपली ही पेस्ट तयार झाली आहे। अजिबात जास्त पातळ नाही आहे। आता आपण एका परातीत हे आळूचं पान घेतलं आहे आणि त्यावर आपण ही पेस्ट लावायला सुरुवात केली आहे। छानपैकी पूर्ण कॉर्नर्स पर्यंत ही पेस्ट लावून घेतली पाहिजे। हे पान असं वरती आपण दुमडून घेऊ। हे देखील पान आपण असं पूर्ण पेस्ट लावून ते देखील वरती दुमडून घेऊ। आता ह्याच्या वरती आपण दुसरं पान घेऊ। दुसरं पान जे आहे ते ऑपोजिट डायरेक्शन मध्ये ठेवायचं आहे। ह्याला आपण पूर्ण व्यवस्थितपणे पेस्ट लावून घेऊ आणि आधीचा पानाचा जो शेंडा आहे तो थोडासा खाली आपण मोडून घेतला, म्हणजे रोल बनवायला इझी पडतं। याचे कॉर्नर्स बेंड करून परत घेतले आहेत। याच्यावर परत तिसरं पान आपण ठेवलं आहे, ते सुद्धा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये ठेवलं आहे। सर्व बाजूने व्यवस्थितपणे हे मिश्रण लागलं पाहिजे।
तुम्हाला आळूवडी किती मोठी लहान हवी आहे त्यानुसार तुम्ही पानं घेऊ शकता. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार त्या पानाची पानं मी अशी वरती दुमडून घेतली आहेत. आता आपण याचा रोल बनवून घेऊ. तर हा हळूहळू असा रोल वरती घ्यायचा आणि तो साईडनी पण पॅक करून टाकायचा. आता आपला हा एक रोल तयार झालेला आहे. मोठी पानं असेल तर 3 पानांचा रोल पुरेसा होतो. लहान पानं असतील तर तुम्ही 4 पानं देखील घेऊ शकता. अशाच प्रकारे आपण एक दुसरा रोल तयार करून घेऊ. बघा पहिल्या पानाला पेस्ट लावल्यावर दुसरं पान त्याच्या उलट्या दिशेने ठेवायचं आहे. यामध्ये आपण जो कोकम टाकला आहे त्यामुळे कधी आळूच्या पानांमुळे जे घशात खवखव होते, खासखास येते, ती होत नाही. या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आळूवडी जेवणासोबत खायला खूप रुचकर लागते. बघा सगळी जी पानं आहेत ती अशी आतल्या साईडला दुमडून घ्यायची आणि वरचं पान जे आहे ते त्याच्या ऑपोजिट ह्यानी ठेवून द्यायचं आणि त्याच्यावर पण परत पेस्ट लावून घ्यायची. तुम्ही एकदा कराल की तुम्हाला खूप सोपी वाटेल. सुरुवातीला वाटतं की अवघड आहे, पण असं काही नसतं. हे मी 2 पानांचा रोल केला आहे. बघा आपला रोल तयार झालेला आहे. आता आपण एका चाळणीला तेल लावून घेतलं आहे. त्यामध्ये आपले दोन्ही रोल ठेवून घेऊ. मी गॅसवर एका टोपात गरम पाणी करायला ठेवलं आहे. त्यावर आपण हे दोन्ही रोल शिजायला ठेवून देऊ आणि त्यावर आपण एक झाकण ठेवू. आता हे 15 ते 20 मिनटं आपण छानपैकी मध्यम गॅसवर शिजवून घेऊ. बघा आपले रोल शिजून तयार आहेत. हे थोडे थंड करून घ्यायचे आणि मग ह्याला कापायचं. गरम गरम कापले तर ते व्यवस्थित कापले जात नाहीत, तुटतात. बघा किती छान आपल्या वड्या पडतायत. अजिबात सुरीला चिकटत नाही आहेत. अगदी अलगद या वड्या कापल्या जात आहेत. तुमच्या वड्या कापल्या जात नसतील नीट तर तुम्ही सुरीला थोडं तेल लावून देखील वड्या कापून घेऊ शकता. पण वड्या जर नीट शिजवल्या गेल्या असतील तर त्या लगेच व्यवस्थित कापून निघतात. आता कापून झालेलं आहेत आपलं एक रोल. आपण तवा गरम केला आहे आणि त्यावर थोडं तेल घेतलं आहे. या वड्या जास्त तेलात फ्राय करायची काही गरज नाही आहे. शॅलो फ्राय जरी केल्या तरी खूप रुचकर व्यवस्थित लागतात. थोड्याच तेलात आपण ह्या सगळ्या वड्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत. बारीक गॅसवर या वड्या छान खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. बघा आपल्या वड्यांना थोडासा गोल्डन कलर यायला लागलेला आहे. आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. आपण एका डिशमध्ये त्या काढून घेऊ. बघा किती छान मस्त कुरकुरीत अशा वड्या झालेल्या आहेत. अतिशय खमंग लागतात ह्या खायला. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा.
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.